ते मंगळवारी कशाचा कार्यक्रम आहे हो शाळेत? कोण येणार आहे? कुठं आहो तुम्ही? ते 2 दिवस सुट्ट्या असल्यामुळं गावाकडे आलतो. सांगा की ते वरले साहेब लोक आपल्या शाळेची तपासणी करायला किती बार येते तो चेकिंग करायला. पण त्या दिवशी मी सुट्टीवर आहे बघा. माझ्या मित्राच्या घरी कार्यक्रम आहे, तिकडे जायचंय मला. सुट्टी बिट्टी कुणाला बी भेटणार नाही त्या दिवशी. त्याने म्हणण्यात सगळ्याजण शाळेमध्ये हजर राहायचे आहे आणि तुम्हाला वॉर्निंग दिलं लाव, चांगली तयारी करून या. मी कशाची तयारी करून येऊ? तुम्हाला लिहायला आहे ना तर आहे ना 12 तर शिकून या तेवढं. गेल्यावर सीबीसीडी म्हणायला लावते, त्याच्यामध्ये मी 2 चुका केलो. असं मला नोकरीवर घेताना माझं शिक्षण विचारलो का? पहिले पैसे विचारलो आणि आता हे आहे ना ते आहे ना मला लाव. मॅनेज करून घ्या तुम्ही ते. ते पहिलं साहेब मॅनेज झालेले मुंबईचे होते, आता दिल्लीहून येऊन डायरेक्ट. मग त्यांच्यासोबत ओळख काढा की आणि देऊन टाका टेबला कडून काहीतरी त्यांना. ओळख काढून पैसे द्यायला गेलं का मध्ये घाल्यासारखेच साहेब ते. मग त्या साहेबासोबत जर मला काही येणं झालं तर मला नोकरीहून काढतात का? नाही काढून टाकणार, डायरेक्ट हाकालून टाकतात. आणि माझे पैसे? कोणते पैसे? मला नोकरी लावण्यासाठी तुम्हाला डोनेशन म्हणून दिलेले. मला काय माहित नाही ते. तुम्हाला काही येणार तर पैसे डूल होणारच आहेत. उग कसं डूल होत्यात? मी काही चुके दिली नाही. मी तुमच्या हातात पैसे दिलतो, मला तुम्ही देऊन टाका. आता सोडतो नोकरी. पैसे कसे डूल होते? वरचे साहेब आले की साहेबासमोरच सांगतोय आणि पैसे देऊन नोकऱ्या दिल्या आहेत म्हणून.